तो कोणला मारला? कोणाला मारला का डोळा? मला का बरं? अरे मी नवर देवे ना त्याला कसं काय मारलं? आलं का लय उरे. काय बा मी काय म्हणतो दादा बाय हा. मम्मी हा. हे बाय याला म्हणा तिथं काही चुकीचं बोलू नको बरं का. नाही पण तू असं एक काम कर आता लहान भाऊ मला दाखव नाही ते म्हणतील ना लहान भाऊ मोठ्या भाऊ का झालं नाही म्हणून. काही नाही म्हणायचे जाऊ दे मर जे दे. खरं आहे ते सांगू बाबा. नंतर परत समजा जमायचं सगळं आणि नंतर मोडायचं ह्या कारणावरून तुम्ही आम्हाला सांगितलं नाही असं कुठं डोक्याला ताण करतो. जे आहे ते सांगून देऊ. मग ते तुझं सांगणार आहे का प्रेम केलं आणि ते सगळं सांगणार आहे? अरे सांगून द्यायचं. त्याचं झालं मी अरे तुझं झालं नाही ना तुला जमत नाही ते. हा आणि नाही हे बाय, बाई. पोरगी काळी असो गोरी असो कशी असो बरं का कशी असो हा म्हणायचं. हा म्हणायचं. बरोबर आहे. आलं लक्षात. त्यावेळेस फिसकेल नाही पाहिजे ना. तुम्हाला आवडली का हा म्हणायचं. हा म्हणून टाकतो. हा बाकीचं आम्ही पाहून घेऊ तू फक्त एवढंच बोल. यावेळेस करूनच घ्यायचं काही हो. चल गप्रायत जास्त बोलणारच नाही मी पचकावून जाईल. हा मग तेच सांगतो. नाही. जास्त डोक्याला ताण घेऊ नको. नाही होला होला व्हायचं. आलं का लक्षात. हा आणि ऐक घ्या बाय हा. मी काय म्हणतो याला पहिले सांगून दे कान भरून द्यावा लागेल याचे. पगार किती विचारलं तर पगार वगैरे विचारले पगार विचारलं तर 30,000 नको थोडस जास्त 33,000 सांग. ते कसं काय? म्हणजे थोडासा मध्यंतरी आकडा सांगावा लागतो. हा म्हणजे खरं वाटत नाही का? आणि शिक्षण मग ग्रॅज्युएशन झालं म्हणायचं बारावी आपलं नाही. अरे ते काय म्हणतील 50 किती म्हणला 33,000 मध्ये काय होतं वाकडे दोघ जण कस काय पोचन 50 सांगू 40 सांगू 40 55 60 55 हा बरं 55 पगार सारखा झाला पाहिजे बरं का. नाही तर मी म्हणायचो 33 ती म्हणायचे 55 तू म्हणायचं काही 55 फिक्स 55 55 फिक्स. आणि नोकरी काय सांगायची याची. नोकरी सांगायची इंजिनियर म्हणायची. इंजिनियर हा बरोबर. कोणता इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनियर कम्प्युटर सिव्हिल इंजिनियर. सिव्हिल इथं गडबड होऊन राहिली. Computer. तू म्हणती कॉम्प्युटर आहे म्हणती सिव्हिल कसं व्हायचं. सिव्हिल फिक्स करा. मला नव्हतं माहिती. कोणता तरी एक कर. सिव्हिल इंजिनियर शिवेल आहे का हा सिव्हिल इंजिनियर. मला नव्हतं माहिती. हा मग ते लक्षात राहू दे. गडबड नाही झाली. आणि शिक्षण 12वी सांगू ना. हा? अरे कसं काय सांगतो? डोक्यात आहे का? अरे हा मग ग्रॅज्युएशन झाल्यावर इंजिनियर होईल ना. बरोबर आहे. ग्रॅज्युएशन सांगून देतो. हा बीची डिग्री बधीर डोक्यात तू राहू दे अशाने ना. ब्याला राहशील. हा बरोबर मी बोलतो बरोबर बोलतो. तुला असं मारुतीला सोडावं लागेल मग. नाही चालेल. चल भाऊ आता आहे ना पाहुण्याचा फोन आलाय घरी जाणं गरजेचं आहे. गजरीला पहिलं सांगतो तयारीत राह भाऊ. हे गजरे इकडे ना. अगं पाहुण्याचा फोन आलता. पाहुणे येऊ राहिले पुढे पाहायला आपल्या. कधी? आता लगेच का? हा ही बाज घ्या तिकडं. अगं मी मोटर चालू करायला गेलतो तर नेमकं बटन दाबायचा टाईम तेवढ्याच पाहुण्याचा फोन वाजला. बाया. बोललो मोटर चालू केली नाही तसं आलो पळत. घ्या चला मग ती बाज. तर लवकर तर मी पावडं पिके तिकडूनच मरुदी. आज पहिली चटई पडू दे. हा सारे सकाळचा हा चटयात ती चप्पल करा. चटयात हा लवकर. आता बाय चांगलं जर असलं ना तर धरूनच घेऊ. चटई टाका कारण पहिले. की आता 10-12 पाहुणे झाले येऊन. फार डोक्याला वैताग झालाय. सारखी गल्लीमध्ये पोरं बाना इंद्र सुटले या किंदाडीमुळं. मग काय तिनं फार इज्जतीचा पंचनामा तू चालवला. घराच्या बाहेर काढीतीस काल केलं. अंग घ्या. घराच्या बाहेर काल काढीती तेच सारखं डोकत आहे. तुला का हात नाही का. लई देखणे असती तर काय केलं असतं काय माहित. पण तुमचा कानोटाच बघा बेकार बाई. अय, अरे काय बोलती हे तो लाव का जापा जापा दोनच्या लावशान ना. हे लावशान. हा. हा. यायला काही बोलती काही वागती सांगतो हा. पाहुणे यायच्या आधी सांगतो आपली पोर आहे बोबडी माहिती ना. माव मग काय खर्च करून आणि मग लोकांच्या गाड्यात घालून अरे तुला दिल्या. करायचं काय आहे? 4-2 महिने तिडे आले हो. काय करते तिचं का लोणचं घालायचं येऊ द्या ना का? परत येऊ द्या ना. मग कसे पिळून काढायचे बा आता ते ना. हा तू आधीच काल बांड पुढी ती मागच्या डाळा ते पाहुणे आले सगळं जुळत आलं लगेच हळूच बसती हो इकडेच पाहू घ्या बरं का. मग ते बरं काय म्हणा माही पोर बोबडी बोलती झालं त्या पाहुणे लगेच ते बरं सांगतो तुम्हाला घरी गेल्यावर. बरं, हा? बरं, बाई. परत त्याचा फोन नाही काहीच नाही. बरं आता काय करते हे पोर नेमकं काय भानगड. हा काय नेमकी भानगड ते काय. ते पोर बा बघा सिव्हिल इंजिनियर आहे. ते पोरग हा मग आता काय शिवायचं काय माहिती. सिव्हिल इंजिनियर म्हणजे गौंडी काम करतं का काय. काय ते माहिती नाही बा आपल्या अजून आल्यावर समजेल तेव्हा विचारून घेतो व्यवस्थित.
बरं, हा? बरं. चालेल. आणि हे बघ पाहुणे पुरीला पास काय वयपर्यंत त्यांना तोपर्यंत पाणी द्यायचं नाही, चहा द्यायचं नाही आणि पोहे सुद्धा द्यायचे नाही. पाहुण्यांना हा काही द्यायचं नाही. अहो त्यांच्या घरी का काय ते का काय उपाशी मरेले का काय, पण मग आल्यावर निदान त्यांना चहा पाण्याला नाही विचारायचं. नकोच नकोच, कारण की लय आबदला आपण आतापर्यंत. हा एवढा खर्च किती होत गेला आतापर्यंत सांग. हा काय खरं नाही बाई. मग त्याच्यापेक्षा आहे ना काहीच करायचं नाही, काहीच द्यायचं नाही. हा आपलं आपण वाटलं ते गेलं का मग आपण करून खाऊ. आहे ना. हा हा चालेल बाई. हा पोरीला वाटलं आणखी जास्त घालू पोहे, तब्येत सुधरू पुरी जायची. हा पक्का पैलवान करून ठेवायचं हा आहे ना. लोणचं घालायचं इतिहास. हो या 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 या. राम राम. राम राम या बाई या. हा हे आले पाहुणे पाय बस ते पाहुणे या. नमस्ते. हा बस. या ना पाहुणे बस. हा गाडी चालली नाही हो. का बरं? हा? हा? गाडी चालली नाही म्हणलं. गाडी लय रस्ता रस्ता. तुम्ही इकडून आले का घाट टाकून? हा घाटाकून आले. अहो तो एक माझा रस्ता होता, तुम्हाला माहित होता का? हा मला विचारायचं फोन करून. फोन लागत नव्हता तुमचा बंद होता. हा बंद होता. ते ना एरी वाचले का रेंज मध्ये नाही हा तिथे रेंज नाही राहत मला. तिथे रेंज नाही राहत. असं खांगाळा आला ना तिथे रेंज नाही. आणि काय झालं तुमचा फोन आला तेव्हा नेमकं मोटरचा बटन दाबायला गेलतो. हा मग मोटर बंद केली नाही, काहीच नाही, तशीच चालू ठेवली. डायरेक्ट मग घरी आलो. पाहुणे प्रवास झाला चांगला तुमचा. लय आता रस्ते तुमचे. हा आता काय झालंय त्याच्यामुळे आता हे विलक्षण लागलंय ना, मग त्याला आता मत मागायला येते ना. मग आम्ही त्याला सांगू राहिले पहिले रस्ते करा बरं. आमच्या पुरीचे लग्न थांबू राहिले, पाहुणे या जायला रस्ते नाही सोयीचे माहिती का. चांगल्या उमेदवाराला निवडून द्या बरं. नाही चांगलं जरा निवडून आम्ही. तुम्हाला सांगतो टायर फुटलं. हा 6,500 रुपये टाकलं. अरे बापरे. रिमांड होतं का? हा रिमांड होतं नाही हो रिमांड. ना. नवीनच होतं. हा का? अहो आता 4 दिवस झाले आमच्या पोरीला पाहायला पाहुणे आले तर नवरदेवाच्या बापाच्या कमरात टिच भरलं. हा खड्ड्यातून गाडी आदळली तर मग काय सांगू. ते पेट लागला ते इलेक्शनला. अँबेसिडर घेऊन आला असेल तो. नशीब आमचं. काय नाही आणि बोलत. आमच्याकडे कोणी आल्यावर ये माणूस आहे ना ये माणूस तेच सांगत फक्त रस्ता कस काय येणं व्यवस्थित झालं ना. ते म्हणले का हा काय खड्डे खुड्डे, ते म्हणते हा लागले मग तेवढे भरा निवडून देऊ ये म्हणतं. हा बरोबर आहे. काय सांगू तुम्हाला. नाही नाही, आता सांगितलं त्याला डांबरी करा म्हणून. जे खरं आहे ते काम झाले. आता मग आलते त्याला नाही सांगितलं का? हा ते म्हणा लगेच बाबराव डांबरी करून देतो म्हणा. डांबरीच करून घ्यावं म्हणजे पाहुणे हा. सोपं तुम्हाला रोज मग मला वापर. रात्री ते यायला पाहुण्यांची गाडी कशी धुराट आली पाहिजे धुराट मग- गेली पाहिजे. मग. आमच्या डोक्यात तेवढंच आहे आता. नाही यायला तुम्ही सांगणारच आता. हा. तेव्हा त्याची पंक्चर झाली वाटतं तेव्हा ते हा हा हा. तेव्हा ती रस्त्यावर उभी राहिली. ते पण काय खरं नाही बाई. बरं पाहुणे तुम्हाला कोणा पाठवलं हा? इकडं आमच्याकडं? आम्हाला का हा आम्हाला कांगणीने पाठवलं. कांग नाही हा, तो ओळखीचा आहे का? मामा लागा त्या ते आता गुरुभाऊ नाही का माझा. तो हा का ग? हा हा बुकड हा, बुकडचे बरोबर. बुकडचे. हा मुकेडचा. येणार होते ते पण त्यांना नेमकी कोर्टाची तारीख होती ना हा त्याच्यामुळे पोरीच्या बापापेक्षा माया गुरुभावाला जास्त काळजी माया पोरीची. हम्म. कवा तिच्या दोनाची 4 हात होती. बरोबर. नाही कागणे भाऊनच आम्हाला निरोप दिला. हा, मग आता गुरुभाव आहे ना तो. तो एक तो गुरुभाऊ किती मला माहिती आहे ना. नाही नाही काम हा झाला का तो झाला का हा? लागात्याच बाई गुरुभाव. हा नाही लागत हाताकडे. नडी आडीला. मग सका भाऊ नाही का नाही सका भाऊ नाही तवाच वारून जाईल. हा का मग तिकडची काही जमीन बिमीन असेल ना. कोणला हाय पण काय करायचं आम्हाला आमचं ती तिला कसं वखत म्हटलं घे पण नाही म्हणते ती. का लागे तेव्हा हे असंच. आपलीच आपल्याला वाईनान घे हा, का याला. लागे. हम्म. हा. पाहुणे ना. बरं काही चहा पाणी घ्या ना तुम्ही. हा? चहा पाणी. चहा पाणी चहा आम्हाला पाण्याचं काही- नंतर पाहू. बरं, पहिले नंतर- त्यांना पोर नंतरच दाखवा. तुम्हाला ओळख करून देतो. हा तुमची फाबर करत हा. तुम्ही कोण आहे? आम्ही ना कोळशेवाडीचे ना रताळे बंधू आहे. कोळशेवाडीचे रताळे रताळे. रताळे हा माझा बंधू आहे, मी याचा बंधू आहे. दोघं रताळेचे बा. ही माझी आई. नाही हो रताळे आडनाव आहे. आडनाव आहे हा पण आमचं. मग दोघं रताळेचे ना. हो. सख्खे भाऊ आहे ना सख्खे म्हणजे भाऊ. रताळे आई आहे रताळेचे. रताळे बंधू बंधू. अहो, मला रताळे वाटलं आवाज भाऊ आहे. रताळे बांधवायची दोरी पोर आहे ना. ही आई आई. माझेच आहे दोन्ही पण. अच्छा आणि बाप तुमचा हा? बाप नाही का तुम्हाला? बाप दुसरीकडे राहतो. मग याच्यात नवरदेव मिलिटरीत कोणचा? मिलिटरीत. हम्म. नाही आई हवाय काही गोष्टीला पैसे नाही राहत सांगून देऊ. बापाने ना एक आऊट होईल तिच्याकडेच राहत होतो. बाप मग का? तुमचा बाप का यांचा बाप?
आमच्या दोघात एकच बाप ना. दोघांची एकच बाप. भाऊ आहे ना आम्ही सख्खे भाऊ आहे. सख्खे भाऊ आहे का? त्याने काय ठेवले आऊ हा. आणि तुमच्या बाजूला हा, बाजूला राहतो किती वर्ष झाली त्याला ठेवून? 12 वर्ष 12 वर्ष. हो येतच नाही इकडे. मग बाई, तुम्हाला द्यायला असेल बापाचं. एवढी सोन्यासारखी बाईकून कुशल त्यानं उठवली बाई. नाही हा, येत हा. आमच्याकडे, आपल्याला मग काय काय घेणे नाही, सोनं आपलं- सोडून घ्या बस बस आणि चिंधी पोरं फेकून चांगले ना, द्यावा. हा. पोरं चांगले ना. मग याच्यात नवर देव बापाचं प्रेम कोणचं? नाही हो आम्हाला, नाही का? पण आईचा एक गुरु भाऊ आहे ना तोच प्रेम देतो आम्हाला. हो का? हा. बया म्हणजे तुम्हाला गुरुभाव आहे का? हा गुगी भाऊ आहे ना. कोणता तो गोगे? हा तो सरपंच. हा सरपंच आहे माझं. बाई, मानावऱ्याला असा हा घ्या मार दिला होता एकदा. तुम्हाला काय सांगू त्यांना. तुमच्या नवऱ्याने काहीतरी केलं असं ना, असं बळच कस काय मारी. नाही तो माणूस बोच चक्कचे बाय. तुम्ही काय म्हणा, तुम्हाला राग काय आहे ना येईन बाई. आणि मग तुमच्यात नवरदेव नेमका कोणचा आहे? मी नवरदेव हाय. हं. अच्छा ना. मग तुमचं वय मोठा आहे का? मोठा कोण आहे? मोठा आहे ना. तुमचं वय आहे का मग? कोणाचं? तुमचं माझं ना. हा माझं वय ते. मग यांचा काव येईन बाई. यांचं 15-15 दिवसाचा अंतर आहे का काय? शिक्षण काय आहे? ग्रॅज्युएशन आहे. इंजिनियर आहे. इंजिनियर मधलं ग्रॅज्युएशन आहे. इंजिनियर मधलं ग्रॅज्युएशन. हा म्हणजे ती बी 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 बी. हा आणि कशात बी आहे? ते इंजिनिअरिंग मध्ये कोणचं इंजिनिअरिंग? इंजिनिअरिंगचे लय प्रकार असतील. सिव्हिल इंजिनिअरिंग शिवायचं. सिव्हिल म्हणजे काय टेलर बिलरचा काय क्लास? नाही नाही ते सिव्हिल बिल्डिंग ते बिल्डिंग वगैरे सगळं बीच उभ्या गॅस करतो. टाकायला रे, गॅस टाकायला का? नाही 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 सगळं बघतो मीच. म्हणजे हा सेंटरिंगचे काम करता तुम्ही? नाही नाही हो सेंटर चांगला रोज आहे ना बाई, 750 रुपये. नाही हो मला चांगली पगार आहे 55,000 पगार आहे कोणला? मला अहो, तो वर्षाला? ऑफिस मध्ये बसल्या बसल्या हे मोठ्या मोठ्या बिल्डिंगाचे प्लॅन करतो ना. हा बा, म्हणजे संडास बाथरूम कुठं बांधायचं, किचन कुठं बांधायचं बा, असं. हा हा सगळं असं म्हणजे सगळंच बघतो. मग बसले बसले सांगायचे एवढे पैसे घेतात? मग डोकं लागतं ना त्याला डोकं लागतं. कॉम्प्युटरवर. नाही डोकं तसं त्यांचं मोठंच आहे. हा, नाही मग म्हणून तर मला घेतलं ना. 200 लोक आले इंटरव्ह्यूला त्यातून माझं सिलेक्शन झालं. मग हो हो थोडा हळू पत्राच बोलत आहे. 200 का? चांगला आहे पोरगा चांगला. नाही नाही पाहुणे हा. ते तुमच्या दातावरला काय झालं होतं? ते मी पडलो होतो अरे बिल्डिंग बघायला गेलो त्याच्यामुळेच मग दुकानाच्या बाहेर फर्निचर हो ना. आहे ना. ते घर बघायला गेलो तो वरून पडलो खाली डायरेक्ट. हा का? फक्त मीच वरून आले खाली. हा दातावरच पडलो फक्त. अरे देवा, त्याच्यामुळेच मग तोंड असं काय म्हणे तोंडावर पडलो. हा वर बिल्डिंग वर गेलो होतो तेव्हापासून आता ऑफिस मधूनच काम करतो. अरे हा. देवा, तेव्हापासूनच त्याचं तोंड थोडस. पाहून काम केलं असतं थोडस. नाही. पाहुणे हा? नाही पोटासाठी लावायला काही त्रास नाही ना? नाही नाही काहीच नाही चावतो बरोबर नाही. आता व्यवस्थित चावतो काही सगळं. कडक दिलं तर आई अटकला पडला मग त्याला काय करायचं? आडका खातो गप्पा ग. हा का? मग ना करंजा बिरंजा खातो ना दिवाळीचे. नाही पोरगा चांगला आहे पण दातामध्ये थोड्या सापटी. त्याला काय गुटके गाठके नाही ना खात. नाही नाही काहीच नाही व्यवस्थित पिचकारी मारायला टेन्शनच नाही. नाही डायरेक्ट जाईल. बरेच सुद्धा येस मेन तो आहे ना तुम्हाला नाही? सांगतो बर का, हा, तो शेण खाईल हा. पण गुटखा खाणार पण नाही. गुटखा खाणार नाही. बया. शेण काय म्हणतोय अरे शेणाचं आंबल नाही, असं म्हणे त्याची. मन म्हणजे शेण खाईल म्हणजे हा पण कुठं खाणार? गुटखा खाणार आहे. व्यसन नाही असं आपल्याला सुपारीचा खांड खात नाही आपण. अच्छा, आम्हाला काय वाटलं, त्यांना काय वाटलं सोनीच्या पप्पांना मग गुटखे गाठके नाही खात म्हणल्या मग शेणाचा आंबल आहे का काय? नाही नाही मग खात असेल वाटी चमच्यानी बॉट बॉट. हा, बोलायची पद्धत हो. बोल एक उदाहरण सांगितलं. उदाहरण हा 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 बरोबर. पोरीला बोला ना आम्हाला जरा. पोराचं काही आहे. नाव गाव विचार किती आधी का? त्यांना आपलं विचारू द्या मग आपण असं करते? हा, नाही तर मग विचारायचं ते विचारून घ्या. ते सोरीला आवाज दे, सोनी त्याला टाइम होईल जायला. चाल बाई, पाहुणे आले. रस्ते जाणार नाही तुमचे. हा पाणी घेऊन ये, डोक्यावर पदर घे. जाको पाकून ये जरा. लोकांच्या नजरा चांगल्या नाही बाई, जाकून ये. गप मग मग खुनू नका ना. चांगले पाणी चांगले बरं का. हा ए, पाणी आमचं याच आहे ना? बोरचं आहे का? हा? नाही नाही बोरचं नाही म्हणजे हेच आहे का? बोरचं नाही हो, ॲक्वागार्डचं. ऍक्वागार्डची मागवली का? बस खाली बस. बस आता पाणीच वाटत बस ते काय इथं बसवा ना नवरीला. इथं. येण्या जवळ ये. पुढं बस, तिकडं बस. सगळ्याचे मध्ये मी नवरदेव आहे बरं का. हा, थांबा. ओके. कशी नसते. अरे एक एकाचं हो द्या. तुम्ही इकडे सारखा. जरासा दम काढ ना. काय हो? मांडीवर बसत का आता? आणि तुम्ही बी जराशे सुधरा ना. काय माझं काय निसती नाही, नाही मी- पॅन्ट.
नाही मी हा हा मी अजून आम्ही इकडे बसेले भाऊ आहे भाऊ. ते काय गल्लीतले पोरं नाही लागली इशारे करायला. म्हणजे गल्लीतल्या पोराला विचार करते काय? विचारत होते मला. अगं तो मला इतका शीन दिलाय बाई, तुम्हाला सांगते सोनीच्या पप्पाईच्या बी तोंड जोडू का गाव सोडू मी? काय केलं काय पोरीला? काय झालं? त्या पाहुण्याला कोणी येते नाही का? सारखी खुनू राहिली. ऐका ना, नाव गाव विचारायचं अजून. पटलं का तुला? अरे माझी नवरदेव कोण आहे? मी मग ती याच्याकडे. हा, खूप छान. अरे मी आहे ना. हा तू गप बस ना. आम्ही विचारतोय ना, तू काय पुढे बोलत गप. अहो तुम्ही दोघा तुम्ही एकच जण आला असता. महापुरीची कापली गो राहिली. याचं का दोनदा करता का? माझं येऊ द्या ना आता. त्याचं वय लहान आहे. मग डबल करतो काय आता? बरं हा. हा, ये बाई पोरगी. हा पसंत आहे म्हणा. हा झालं का मग? मला हा पसंत आहे. हा पसंत. अरे मी लवर देवे ना. तुम्ही आहे का? हा. त्याचं वय आहे. अगं तो त्याचाच भाऊ आहे. दोघं सख्खे त्यांच्याच भाऊ घरात तू जाणार भाऊ आहे आहे. भाऊ आहे. लगेच काय हुरगा हुरण पंढरपूर तो तर पसंत कर, त्याच्याच घरात जाणार आहे तू. मग ते तोंडात बोट कार घाल. ते बोट काढ, बोट काढ. हा तोंडात बोट कार. हा, तिला ना ती असं हे करायची सवय आहे, तर तिने इड ठेवायचं ते तोंडात गेलं. असं झालं. आपाप तोंडात घाल. हा बरं पाहुणे काय नाव अरे गाव बोल ना विचारायचं विचारा ना आता. नाव गाव विचारून घ्या. हा. नाव काय? तुम्ही विचार ना. तू मी काय विचार? नाव काय बाई तुझं? सोनाली बाबराव हाडवणे. हागवणे. अगोने बोबडी काय हा, नाही असं हा का गाव नाही. हा गावली. ते असं का बोलती पण? तिला तो शब्द जड जातो बुवा. ते ना ऐका मी काय सांगते, सांगितलं एकदा डबल जर बोलले तर इकडे चप्पल पाय कशी आणि शाळा कितवी दातच झाली काढीन बाई? तोय. शाळा कितवी झाली? आठ. बोबडी काय? आत काय म्हणते? ती म्हणते 8वी झाली. पोरगी बोबडी आहे. नाही आता नाही एवढं स्पष्ट बोलत आहे ना. तुम्हाला एक सांग, पाणी येतो. थांबा आता मी काय सांगते ऐका. येत. ती ना एकुलती एक आहे. हा. मग तिच्या पाठीवर मला काहीच नाही झालं, मग लई लाडात वाढेल पोरी हा. असं. म्हणून लाडात म्हणून बोलते. मग थोडी लाड बोलत ऑपरेशन केलं होतं का? नाही गंज आम्ही ट्राय केला बिन ऑपरेशनचीच मी, पण मग झालं नाही काही. आपाप बंद झाले काय? हा? आपाप वय नाही ते यांचंच ऑपरेशन केलं. थोडा यांनाच अडचण होती, मा नाही अजून मिठानी ठोकी. तिला अजून पोरं होतील. हा मग त्यांनी पण ये मानावं नाही धरती. थांब घेतलं म्हणलं माफ करून टाकू. नाही हो द्यायचं. द्यायचं ना अजून धोती. का आला इकडे एवढं कर केला काय एवढं सांगा त्या नाही तर अजून झाले असते पोरं. नाही पण एक झाली पण चांगली झाली बरं का. एक पोरले बऱ्या फक्त जाऊ दे बोलण्याचं थोडं हाय दिसते. हे बा चांगली झाली. थांबाव चांगली झाली. म्हणजे चांगली दिसते असं बोल. आमच्या अख्ख्या गल्लीतले दोन्ही तिन्ही गल्ले आहे का हे वार्ड नंबर 2, 3, 4, 5 एक सुद्धा पोर एका जागेवर बसत नाही, सारखी चक्रा मारी ते आमच्या घरापुढं सारखी. ही काय इलेक्शन- एवढे पोरं तिनं कामाला लावेली. नाही असं नाही कशी पोरगी? ही काय तुमची पोर काय इलेक्शनला उभी करेल मी काय? सगळ्यांना नाही इलेक्शनला नाही उभी केली. मी सगळ्यांना आवडते. नाही मग वार्ड क्रमांक सांगू राहिले म्हणून म्हणलं. नाही गावावर हिंडत राहते. आवडती ती सगळ्यांना बा असं. सगळ्यांना आवडते. नाही आम्हाला घर आवडली. सोडून कुठं जात नाही. हा गड. खूड कोंबडी वाणी ती घरातच राहील, पण खिडक्यांमध्ये सारखी उभी राहते. हा तिला घरात तुमच्या घराला खिडकी आहे ना? मी खिडकीतून पाहते ना असं. हा. तुला सांगायला लावलं का? अगं, तोंड तू बोलू का गप ना. मला पसंत आहे बरं का. हा. करून टाकू आपण. किती लग्न झाले याचे? नाही लग्न बिग्न नाही, फ्रेश माले आताशी 16.5 चालू आहे. हा. हा. 16.5. 12 वर्ष आम्ही पाहुणे पाहतो. इथं गंदी बरगट वाट राहिली. कोणची खात्या पेत्या घरातली भाऊ हो. तुम्हाला पसंत असेल तर हा माना. अहो, डोळा आणून राहिली ही. कोणाला तुला? तुम्हाला बोललो होतो ना आम्ही. अरे तू डोळे बंद कर. नाही करायची काय हो, आपल्याला. काय? अरे मला करायची ना मला करायची ना. की ना. मला- कोण काय चावळायचं तुम्ही हो, खाली बसा. पत्ता नाही हो पाहुणे तिला मेंटल. का बरं अरे मला करायची ना आता. अहो सटकेल आहे, सटकेल. काही नका चावळू तुम्ही. तिच्या हाट्या ढिले दिसू राहिले मला. ऐक मला मार ना. तो घरात गेल्या डोळ्यात काढून घे. अगं, मला मारू द्या पण त्याला ए, मारू पोरी, नये. ए, अगं तो लग्न करायचंय. तू 4 वर्षापासून आम्ही तुला मागणे पाहू राहिले. तुला सांगितलं तरी तू सुधरत का नाही? मी करेन मग लग्न करते मी. चला मग घेऊन जाऊ का? अगे, लग्न पक्क करते पण ती माझ्यासोबत. काय बाई शिन झालाय माझ्या वाक्याला. शांत बस. नाही आता ती तयार आहे ना. भाऊ अरे अजून बोल. काही बोलणं चाललं नाही काहीच नाही. तेव्हा पाहुणे माफी मागतो तुमची बरं का. पण आहे ना हे बघ, लोकांच्या पोरीला नाव ठेवायला आमचं काही म्हणजे अधिकार नाही, पण तरी पण नको. अरे दादा काय बोलतोय? होत नाही ना आपलं. होती पक्क करणार.
मग आता त्याला गरज आहे, तो म्हणतोय मला करायची. चला आमची तयारी आमची तयारी तयारी आम्ही करणार ए, अरे दादा का सोड. इकडे नका भांडण करू. मला ती आवडली ना आवडली ना नाही अरे आवडली ना ती नाही करायचं. अहो मी येतो भेटायला हो, घर जावे तुझ्या गेला नाही हो नको घर जाऊ नको. मी येतो भेटायला घर जावे राहत असून तर भाऊ, पप्पी देते, आमचं- पप्पी. आमचं झालंय थोडं येईनी दाडलं गोडन ते निघालं बारबोड याला अरे, होऊन सांभाळता जाऊ सांभाळता मला नाकी न वाले. आमचंच झालंय थोडं येईनी दाडलं गोडन ते निघालं बारबोड अजून कुठं अपरू काळ आणून ठेवू. तयारी नाही चल, ती. चल. अरे हो दे ना माझं हो दे ना. तू चाल चल नाही, लाज वाटते का? लाज मला लग्न लग्न करून द्या अरे लग्न करायचं ना. अरे मग तुला लाज कोण ठेवतो? जो नवरदेव होता त्याला डोळा मारायचा त्याला सोडून आणि त्या बाईला डोळा मारायचा. पाहिलं ना तर माझा डोळा असं 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 होतं करायचं का? तुम्हाला एक सांगू का, गल्लीतल्या पोरांची गंमत झाली. एक त्या गल्लीनं गेला का ही ती खिडकी, या गल्लीनं गेला का ही खिडकी. तिला ती सारखी खिडक्या उघडायची सवय लागली. जाहिरात येते ना त्याची तिनं तो नवरदेव दिला सोडून द्यारावच लाईन मग मारून राहिली. तू घरी काल राहती तू घरी काल राहती मग 24 तास काय तिच्या मागे राहू का काय उभी? हा का? तुमच्या डोक्यात फरक पडला का नाही रे, काय? खिडक्या तू काय करते काय रे एवढे गबाळ गल्ल्या गोल्या गोळा वाट्या हे कळत नाही तुला हे काला पोर येते तुम्ही ना एक काम करा बाई, खिडक्या लिपा खिडक्या. मला मारी त्या का काय तुम्ही? किती संबंध मोडले म्हणजे हा? तुला एक पोर सांभाळता ना किती संबंध मोडले म्हणजे आता का या अर्ध्या वयामध्ये महालग्न करत्या काय? हा? तिच्या टाकानं डोक्यात पावड तिच्या टाकी द्या तुला कळत आहे का तू हा? काय मला तर शीन आला ग बाई, तिकडे पाकारा नाही तो कोणा मागं काढून द्या. आपली पोर काय करते आपल्याला कळत नाही तर अख्ख्या गल्लीला दान कळायला करा. पाहिजे हा मला हा? नका सांगू, करा गल्लीला दान तू करा. कसं स्वतःचं पाहते हा? ओय, तुला टाकू का घरात वय वय घरात घरात वय वय घरात. किती बारी पोर पाहते, किती वाजता?